माझा जमेल तशी मी मी असं म्हणेन सगळं होईल. जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करतो. मला एकाने सांगितलं थोडंसं स्लो वाचा, तर मी ते प्रयत्न करतो आहे. माझं बोलणं फास्ट असल्यामुळे ते मला मी व्हिडिओवरती बोलत नाही. आत्ता सुरुवात नवीनच आहे, तर मग जरा वेळ लागेल. प्रयत्न चालू आहे, मी प्रयत्न करत नाही असं म्हणत नाही. एकाने सांगितलं बा थोडं स्लो बोलत जा, तर प्रयत्न सुरू केला काय फरक पडतो. कोणी म्हणतं आहे ना, तोंडी मला भेटला त्याने सांगितलं असं कर, मी तर स्लो बोलण्यास प्रयत्न केला. बघूया कितपत पुढे जातो आहे. तरी तुम्ही कमेंट्स करा, तुम्ही मला प्रत्यक्ष भेटाल न भेटाल. तर कमेंट्स फार महत्त्वाचे आहेत, लाईक्स महत्त्वाचे आहेत, शेअर करणं महत्त्वाचं आहे. पुढचं, पैसे जर हवे ते करून घ्यायची सवय असलेले एक जमीनदार असते आले, त्यांनी सकज्ज खटले, कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या. स्वामी तडजोड करा, पण त्यांनी मानले नाही. कोर्टाची डिक्री विरुद्ध बाजूला मिळून सर्वस्व जायची वेळ पाळी आली. लिलावापर्यंत गोष्टी विकोपाला गेली. पूर्वी त्याच्यावर असणारे आता दूर झाले. त्यांना पाठीराखा त्रास आता कोणी कुठलेही उरले नाही. ते परत स्वामींकडे आले आणि पैशाची ऊब संपली होती. त्यामुळे पूर्वीची मस्ती आता राहिली नव्हती. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे करायला पाहिजे होते ते न केल्याची खंत होती. आता सर्वस्व गेल्यामुळे जगायचे ते कसे हाच प्रश्न होता. ते कर्जाऊ पैसे देतील असे वाटत होते. त्यापैकी कोणीही पैसे दिले नाही. यापुढे प्रामाणिकपणा सन्मानाने वागेन अशी शपथ घेत असाल तर काही मार्ग निघतो का पाहू असे स्वामी म्हणाले. त्यांनी मान्य केले. स्वामींनी विचारले मुंबईला कोणाकडे पैसे मागितले होते. त्यावर त्यांनी नाव सांगितले व पैसे देत नाहीत असे त्यांनी पत्र आमच्यालाही सांगितले होते. आल्याचे सांगितले. स्वामी म्हणाले त्याने तुला तसे कळवले असेल तर पैशाची व्यवस्था त्यांनी करून ठेवा. तुम्ही मुंबईला जा, सर्व की सांगा, तो पैसे देईल. त्याने डिक्री दूर करा. पुढे त्याचे पैसे 6व्याच व 1 वर्षांनी पोच करा व मग माझ्याकडे या. पुढे स्वामी सांगितले सर्व घडले. 1 वर्षाने ते परत स्वामींकडे आले. काही सेवा सांगा असे म्हणाले. त्याने सर्व काही वस्तुरूप सेवा सांगितल्या. त्याप्रमाणे स्वामींच्या अखेरपर्यंत नियमाने करत असत. आपण कुठल्या मंदिरात, कुठल्या देवळात आपल्या जी जमेल ती सेवा करा, त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. कधी सूचना मिळून, कधी काय मिळून ते काय मिळून, पण नक्कीच उत्तर मिळेल. नुकसान कधी होत नाही. देवाजवळ, भक्तीजवळ, सज्जनांजवळ कधी काही पकड जात नाही. पैसा फक्त इमानदारीचाच लावा, बेमानेचा लावू नका. विनंती आहे. त्याचा फायदा होईल की नुकसान मला माहीत नाही, पण लावला तर इमानदारीचा पैसा जो कष्ट असेल तोच लावा. ही नम्रतेची विनंती आहे. एक दुधाचा व्यवसाय करणारा एक स्त्री श्रींकडे आले. धंदा नीट चालत नाही, बरकत नाही वगैरे तिची तक्रार होती. स्वामीने प्रामाणिकपणे धंदा करशील का म्हणून तिला विचारले. आणि दुधात पाणी घातल्याशिवाय दूध न मापात पाप न करता चोख व्यवसाय करणार असशील तो उपाय सांगतो. ते स्वामी म्हणाले. आपली गुपितं उघड झाल्याने पाहून तो शर्मिंद झाला. स्वामींनी म्हणाले एक हाताने पाप करून दुसऱ्या हाताला कळलेले धर्म उपयोगी पडत नाही. तो रोज प्रदक्षिणा घालतेस त्यावेळी काहीतरी अनियमिततेने घडते आहे, नीट आठवण करून सांग. ती म्हणाली नाही हो, काही अकृत्य करत नाही. निरंजन लावू दर्शन घालते. तेव्हा स्वामी म्हणाले तुझा व्यवसाय तूप करून तू विकतेस, पण निरांजन मात्र डालडा घालतेस. ज्यापुढे सरस घरचे साजूक तूप निरांजन घाल, चुकू नको असे नीट करून सांगितलं लागल्यावर तुझा धंदा सुधारेल. त्यामुळे तिने सुरू करता धंद्यातील अडचण कमी होऊ लागली. सर्व ठीक झाले. एकदा 2-3 माणसे आली. त्यापैकी एक बँकेचे कॅशियर होता. चौकशी विचारपूस झाली. त्यावेळी समजले की कॅशियर काही बालट आले आहे. कायदेशीर खटला वगैरे सुरू आहे. त्यांनी प्रार्थना केली होती की मी निर्दोष आहे, तरीच मला या वातून वाचवावे. श्रीने त्याला अभय दिले व जणू काय आपण निकाल वाचित आहोत अशा स्वभावात काही सांगितले. त्यावेळी त्यांनी शासनात ते लिहून घेतले. स्वामी म्हणाले परीक्षा बघायची आहे का, मग लिहा आणि सील करून ठेवा. केसचा निकाल लागला की उघडून पहा. त्याप्रमाणे केस चाली, निकाल लागला. यामध्ये सुमारे 2 वर्षाचा काळ गेला. त्यानंतर स्वामींनी सांगितलेले मजकूर उघडून पाहिला. त्या केसच्या जजमेंटच्या शेवटचा परिच्छेद व स्वामीला मजकूर अगदी सारखाच होता. सुमारे 2 वर्षापुढे कोणता न्यायाधीश, निकालपत्र, काय केस हेही जणू नियतीने आधीच ठरवून ठेवले होते आणि स्वामी अगदी सहजपणे ते भवितव्य वाचू शकवते. हेच मोठे आश्चर्य. 126 पान. शेअर करा.